या देशामध्ये हिंदू धर्माचे लचके तोडायचं काम हे शेकडो वर्षापासून सुरू आहे। म्हणजे जेवढे जेवढे मुघल सम्राट होऊन गेले त्यांनी हाच उद्योग केलेला आहे। मुलींचं छळ करणं, त्यांना शोषण त्यांचं करणं, महिलांचं शोषण करणं, त्यांचं धर्मांतरण करून घेणं, लव जिहाद सारखा प्रकार करणं, बोर्ड जिहाद सारखा। मालेगावला तुम्ही बघितलं 1,93,000 मतानं पुढं असणारा आपला खासदार तिथं गेल्याच्या नंतर 1,97,000 पुढच्या माणसाला मतं पडतात आणि यांना फक्त 3-4 हजार मतं पडतात। वोट जिहाद। तुम्ही एखाद्या मोहल्ल्यामधलं मतदान बघा, तुम्ही 1,000 मतदान झालं 10 मतं सुद्धा विरोधात जात नाहीत। हा वोट जिहादचा प्रकार आहे। तर आता यांनी कॉर्पोरेट जिहाद सुरू केलाय। गावाकडच्या लोकांना जे फसवत होते, आता IT मध्ये काम करणाऱ्या मुली ज्यांना एकदम लक्ष देऊन त्यांची भरती होण्यापासूनच सुरुवात आणि त्याला टार्गेट केलं गेलंय। आणि हे जे TCSचं प्रकरण नाशिकमध्ये पुढे आलंय त्यामध्ये 9 मुलींनी तर डायरेक्ट FIR दाखल केलेली आहे। एक तर मुलगा आहे, त्याचं धर्मांतरण केलं, त्याचा व्हिडिओ तुमच्या सगळ्या चॅनलवरती कालपासून चालू आहे। तर ही बाब अतिशय गंभीर आहे। हे मोठं षडयंत्र आहे, त्याच्या खोलामध्ये जाण्याची आवश्यकता आहे। आणि नाशिक पोलिसांचं कौतुक आहे, त्यांनी त्या निशा म्हणून जी HR होती पुण्यामध्ये बसायची, ती या सगळ्याचं मूळ सूत्रधार आहे। तर सगळ्यांच्या वरती कारवाई नाशिक पोलीस करताय। माननीय मुख्यमंत्री महोदय यांचं बारीक लक्ष या प्रकरणावरती आहे। काल पण त्यांनी या सगळ्या बाबतीचा आढावा घेतलेला आहे आणि हे रोज प्रकरण वाढायला लागलेले आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर तुम्हाला माहित आहे किती प्रकरण घडतायत, रोज 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 नवीन प्रकरण घडतायत। अमरावतीचं प्रकरण बघितलं, 180 व्हिडिओ, 19 वर्षाचं पोरग, काय प्रकार आहे। आणि म्हणून पोलीस अत्यंत गांभीर्यानं या सगळ्या प्रकरणाकडे बघतायत। माझी विनंती आहे मुलींच्या आई वडिलांना, माझी विनंती आहे मुलीच्या भावाला, आणि माझी विनंती आहे आमच्या सगळ्या ताईंना की तुम्ही अतिशय काळजीपूर्वक राहावा। हा राजकारणाचा भाग नाही, हा हिंदू मुसलमान करण्याचा भाग नाही, हा भाग आहे हिंदू धर्माचं रक्षण करणं आणि आमच्या आया बहिणींची अब्रू वाचवणं। त्यांना कोणी हॅरॅश करू नये, त्यांचा गैरवापर करून त्यांना परत मोठ्या प्रमाणात त्रास देऊ नये, एवढाच आमचा हेतू आहे। त्यामुळे त्यांनी खूप सतर्क राहावं अशी विनंती आपल्या माध्यमातून आहे।